नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर तो बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे आंबट नसलेलं दही घ्यायचं. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, थोडीशी हळद, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा टाकून हे मिक्स करायचं. यामध्ये 4 चमचे गरम केलेलं तेल टाकून यात चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा मीठ टाकायचं. नंतर यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकून मिक्स करायची. हे मिक्स केल्यावर यामध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटोचे काप टाकायचे आणि पनीरचे काप टाकून यामध्ये मिक्स करून घ्यायचे. एका पॅनमध्ये तेल आणि बटर टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये पनीर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटोचं हे मिश्रण टाकून परतून घ्यायचं. यावर 2 मिनिट झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं. 2 मिनिटांनी हे वाफवलं की हे एका बाउलमध्ये काढून ठेवायचं. पुन्हा त्याच पॅनमध्ये तेल आणि बटर टाकून घ्यायचं. त्यामध्ये 2 एकदम बारीक चिरलेले कांदे टाकून चांगले भाजून घ्यायचे. कांदा चांगला भाजला की यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकायची. नंतर यामध्ये 2 टोमॅटोची पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची. नंतर यामध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होतो. टोमॅटोची पेस्ट परतली की यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी टाकून हे चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतलं की यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं. नंतर यामध्ये हे वाफवून घेतलेले पनीर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटोचं हे मिश्रण टाकायचं. यावरती झाकण ठेवून हे 5 मिनिट शिजवून घ्यायचं. 5 मिनिटांनी हा आपला पनीर टिक्का मसाला तयार आहे. ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हालाही ही नक्कीच आवडेल. अगदी चविष्ट लागते. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.